तुम्हाला माझं सांगणं काम आहे, अजून पुढे इथं काय त्याच्यात सेवा आम्ही कायद्यानुसार तुम्हाला 1 ते 3 दिवसामध्ये त्या नकला किंवा तो डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. नाही दिला तर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे तुम्ही काय गुन्हे दाखल केला आतापर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांवर? आता त्या तुम्ही या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे, का नाही केलं मग तुम्ही? त्यांनी 1 ते 3 दिवसात न दिल्यामुळं मी सांगतो तुम्हाला. मी बोलू का? आता तुमचा हा जो मुद्दा आहे का त्याच्यावर गुन्हे काय दाखल केले आमच्या ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलू का? आमच्या ऑफिसचे जे कर्मचारी आहेत त्याला लिपिकवर्गीय असून म्हणजे नकला तयार करणं, त्यानंतर त्याला त्याच्याबरोबर मोजणीच्या कामासाठी बाहेर बी पाठवलं जातं. आणि जर काम जास्त आलं असेल तर पेंडिंग राहिलं आणि मोजणीसाठी जर बाहेर गेला तो लिपिक असून त्याला मोजणीला बाहेर पाठवलं, त्या दिवसाचं काम पेंडिंग राहतं म्हणून ते पुढे हुशार होत नाही. बोर्ड अशा पद्धतीचे कर्मचारी असल्यामुळे तुमची कामं आजच्या दिवस होणार नाही. मी मगाशी शब्द तुम्हाला वापरला, काय गुन्हे दाखल केले किंवा का कारवाई करत नाही मग तुम्ही? आम्ही तो इथून पुढे पूर्णपणे वाट बघत होताय का? मुहूर्त काढला आजचा, आम्ही त्या सांगायला आलो म्हणून. ते गरीब शेतकरी येऊन त्या लाईनीत बसतात, किती हेलपटे मारतात ते, किती अहो मी अर्ज केलेला तुम्ही एका दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये दिले आम्हाला सांगा, एक तरी सांगा. अयो माझा अर्ज किती तारखेला 7/3/2025 चा, हा माझा वैयक्तिक नाही, आमच्या या गरीब लोकांचा आहे. यो गटबुक नकाशा मिळण्यासाठी 7/3/2025 ला अर्ज आहे. आजची तारीख किती? 8. 1 महिना आणि 1 दिवस झाला. याचा अर्थ नाही. मला काय लेखी कळवलं का उशीर झालं? का उशीर कळवलं का मला लेखी? हे बघा वगैरे चुकले किंवा सर्व नंबर गट नंबर चुकीचे असतात. याचा नकाशा पेपर घेणारे अधिकारी डोळे फुटलेत का? त्याला बघता येत नाही. या गटबुकचा नंबर या गटबुकचा नंबर टाकलेला आहे. एवढ्या दिवसा 1 महिना आणि का पाणी नाही केली? मला पत्र का नाही आला? मला तुमची लेखी का नाही आली? का तुमचा या कारणाने उशीर होतोय? का हे कारण आहे म्हणून तुम्हाला आम्हाला देता येणार नाही का? याच्यामध्ये ही मिस्टेक आहे का? ही दुसरी आहे का? आमचा देत नाही. आणि 7 तारखेच्या अगोदरचे तुमचे अर्ज ते नकाशे गेले का आम्हाला दाखवा. कार्यकर्ता असून त्यांची कामं करत नाही, गरीब जनतेचं तुम्ही काय करणार आहेत? काय करणार आहे? ती लोक इथे येतात दिवसभर आले का तुम्ही? लोकांनी कामं करायला तुम्हाला आले का? तुमचा यो कर्मचारी तिथं गेलाय, तो कर्मचारी तिथं गेलाय. त्याचे फोन नंबर तुम्ही त्याच्यावर घेता का? अर्ज मला अजून का नाही दिलाय अजून? का नाही दिला आपल्याकडे? आणि या तारखेच्या नंतरचे जेवढे तुमच्याकडे अर्ज दाखल झाले किती लोकांना दिला ते आम्हाला दाखवा. 3च्या अगोदरचे बी किती बाकी आहे, नंतरचे बी किती बाकी आहे. तर तुमच्याकडे हा अर्ज का पेंडिंग राहिले? त्यांना लगेच माहिती द्या, नसेल तर त्यांना लेखी द्या. आणि नाही तर संबंधित कर्मचाऱ्याने काम का केलं नाही म्हणून तुम्ही ऍक्शन काय घेणार ते आम्हाला सांगा. मी तुम्हाला आताच बोलतो की 1 महिना 1 दिवस आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय सांगितलं आम्ही? तो ज्या दिवशीचा जो कर्मचारी इथं नाही ना, तुम्ही बाहेर बॅनर लावा, बोर्ड लावा की तुमची ही कामं होणार नाही म्हणून. पुढे आम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टींची आम्ही पहिलं नोंद घेतो आणि बाहेर बोर्ड लावणार. इथून पुढे जर त्या दिवशी आमचा कर्मचारी ह्या कामाला उपलब्ध नसेल तर बाहेर बोर्ड लावायची जबाबदारी आम्ही घेतोय. आम्ही तुम्हाला सांगितलं, सगळ्यांच्या समोर जाहीर सांगितलं. वा रे वा, मस्त पोपटासारखे बोलताना, तसे पोपटासारखे बोलताना तशी कामं पण लोकांची करा. बरं तुम्ही सांगा, मला जरा पण शरम वाटत नाही का? लोक महिना फेऱ्या मारतात तिथून, तुम्ही लोकांची कामं करत नाही. जरा पण शरम वाटत नाही तुम्हाला? आणि आपले आले का? तुम्हाला बसवलं कशासाठी इथं? तुम्हाला तुमच्या सहित इथं कर्मचाऱ्यांना बसवलं कशासाठी? कशासाठी बसवलं तुम्हाला? ऑफिसमध्ये 5 पद रिक्त आहे कर्मचाऱ्यांचे. आमचा प्रश्न नाही, आमचा प्रश्न नाहीये. आमचा प्रश्न नाही. वरती कर्मचारी अपूर्ण आहे, त्याच्यामुळे नाराज आहेत. तुमची धिंड काढायला पाहिजे, धिंड काढायला पाहिजे. लोक मला शब्दात बोलायला तयार नाही. कर्मचारी तुमची धिंड काढायला पाहिजे तुमच्या तुमच्या कर्मचाऱ्यांची. तेव्हा तुम्ही सुधारणार तर सुधारणार नाही तुम्ही. मला एवढी शेवटची संधी द्या. या संधीनंतर जर तुम्हाला अशा संधी आल्या का ही वेळेत हे शब्द बोलायला तुम्हाला काम येतात? तुम्ही कामच करत नाहीये, कामच तुम्ही करत नाही म्हणून हे शब्द तुमच्या तोंडी यायला लागले. काय कामं करता तुम्ही? कामं झाल्याशिवाय काय होणार आहे? तुम्ही दुसऱ्यात म्हटलं ना
का मोजणी ज्याची ज्या दिवशी मोजणी असली तुम्हाला वाहन लागत नाही तो आमचा कर्मचारी सांगत नाही, बरोबर आहे. मी म्हणतो तुम्हाला वाहन लागत नाही. हा, आम्ही मागत नाही. तुमचा मोजणीवाला जो अधिकारी असतो कर्मचारी, तो पैसे घेत नाही. नाही तुम्ही पुरावे द्या, मी तुम्हाला तेच बोललो अरे ना. आमच्या घरातले 15,000 घेतले ना. हा. तुमचे मोजणी 15,000. मी त्याच्यावर कारवाई करतो. कारवाईचे पैसे दे. पैसे दे परत. कारवाई करतो. आजच पैसे पाहिजे 15,000. हा, बोलवा त्यांना. आजच पाहिजे. बोलवा त्याला. बोलवा त्याला. कशाचे पैसे घेतात? पुरावे काय मी काय म्हणतो हे मी तुम्हाला रोकडे दिले, पुरावा काय त्याचा? नाही मी खोटा बोलतो का? मग तुमचा कर्मचारी खरी, तुम्ही खरे, आम्ही खोटा बोलतो? हे बघा, ते लोक साईटवर जाऊन काय करता मला इथं कळतं का हो? पण आम्ही अहो, बोलतो तुमचं नाव ना. सांगतात, तुम्हाला पैसे द्यायचे आहेत म्हणून. नाही मी कारवाई करतो ना. त्याचं लेखी घेतो तुम्हाला तुमचं उत्तर नाव देतो. सांगतात. आणि जर तुमच्या तोंडी उत्तर देऊ काय? तुम्ही क्लास A1 चे ऑफिसर आहात, इथं क्लास 1 चे ऑफिसर आहात, बरोबर आहे. तुमच्या तोंडून हा शब्द निघतो का जर हे मी केलं नाही तर मी बदली करून जाईन, म्हणजे याचा अर्थ काय? आतापर्यंत तुम्ही कामं केलेलीच नाहीयेत. अहो तसा नाही हा? विषय. मी तुम्हाला एक शेवटची मग संधी तुमच्या मागितली. तोंडी तुमच्यासारख्या संधी अधिकाऱ्याच्या मागितली. संधी तोंडातून मागितली हा म्हणजे शब्द तुम्ही निघतो. चुकता का नाही? याचा अर्थ काय? तुम्ही चुकता का नाही? मला मनुष्यबळ देऊ आज- नये, तुम्ही आज चुका या होणार. कार्यालयामध्ये आम्ही कमी येतो, आमचा इथं दुर्लक्ष झाला म्हणून हे झाला. यांच्याकडे ऑनलाईनचे पैसे भरत असले, यांची भाषा जरा थोडीशी टाईट, थोडीशी नाही म्हणजे कशी बोलण्यामध्ये जरा थोडीशी भाषा टाईट. ऑनलाईन काय नाही कोणती भाषा अशी पण हे सर, बघतो तुम्ही चांगला बोलायला पाहिजे ना. समोर तुमची भाषा किती कशी असते? भाषा पैसे आम्ही बसतो ऑनलाईन, तुमची भाषा कशी असते? तुम्हाला ते नकाशे पैसे देतील आम्ही नाही देणार. लोकसेवक आहेत ना, लोकसेवकासारखं राहायचं. लोकसेवक आहे. मी 100 फेऱ्या मारल्या इथं. गुलाम आहेत लोकांचे तिथून तुम्ही. तिथं जा, तिथून तिथं जा म्हणजे काय? काय झालं? हेल्पट मारायला होता त्यांच्याकडे जा. त्या महिला आलेल्या त्या आतमध्ये बसतील, कुणाला जायला नाही. दुसऱ्या खास माणसं आतमध्ये. हो? ना ते मॅडम आहेत त्या कोणाला आतमध्ये जाऊन देत नाही. त्यांच्या बापाचं आहे का? दलालच मी दलालच सांगेन तुम्हाला. दलाल तुमच्या कॅबिनला बसतात आणि तुमच्या कर्मचारी आमचा तिथून ऑफिस पेपर आहे. त्यांना तिथं कोणाच्या बापाचं पुरवतात. नाही. सर्वसामान्य माणूस आला का तो बाहेर बाकड्यावर बसलेला असतो. अहो, दलाल मी तेच हो बोलतोय. दलाल आहेत. मला तेच दलालाची फक्त ते. यादी त्याला तर द्या. सिद्ध करता येत नाही ना, म्हणून ते दलाल आम्ही सांगतो त्याला. तुम्हाला तेच म्हणतो, माझ्याकडे येऊन नकला तर घ्यायचं नाही. नकलाचा विषय यांच्या पुरता बाहेर आहे, तर माझ्याकडे यायचा संबंध नाही दलालांचा. आणि आता व्हर्जन 2 मध्ये मोठे तुमच्या प्रकरणाच्या- क्लास 1 ऑफिसर आहेत, तुमच्या कर्मचाऱ्यांची शब्द कसे असले पाहिजेत, कसे असले पाहिजेत, त्यांची मी भाषा त्यांना- किती कडक असते. सगळ्यांना समजून काय भाषा कडक असते? मला भाषा कडक आम्ही पैसे काढणार आहेत. अख्ख्या पावडरच्या नोटा देऊ तुम्हाला, सगळ्यांना घालून पत्र टाकू एक देतो हाती मी. तुम्हाला त्यांच्यावर ठेवणार कारवाई नाही. करू सगळ्यांना पत्र देतो मी तुम्हाला. लगत खातेदारांना नोटीस न देता तुम्ही दादागिरी करून मोजणी करता का तुम्ही? लगत खात्याला नोटीस कोण देणार? आम्ही पैसे घेतले असतील ना? का नाही दिलं लगत लगत खात्याला खातेदारांना नोटीस कोण देणार? आम्ही देणार का? कोण काम देणार? तुमचं आहे. तुमचं काम आहे. आमच्या हातात कसे देता हो, तुम्ही? इथून एखादा पेपर तिथं झेरॉक्सवाल्याच्या तिथं जा घेऊन या, त्याला 100-200 द्या, मग तुमची पावती पण इथं फाडा, ते तुमचं चलन भरा. यांची फी कोण पण करणार आहे? भरायची. आम्ही पैसे पण आपण आम्ही द्यायचे. करणार आहे. ते झेरॉक्सचे पैसे आम्ही करायचे. एक तरी द्यायचे झेरॉक्सचे पैसे. पैसे तुम्ही आतापर्यंत येणाऱ्या खातेदाराला लाभार्थ्याला दिलाय का? मग? हा? ते पण झेरॉक्सचे पैसे आपण पैसे द्यायचे. त्याचे पैसे आम्ही पैसे द्यायचे. चलन तुमचं इथं आम्ही भरायचं. झेरॉक्सचे पैसे कोण देतो? आता तुम्हाला पत्र दिलंय, इथून पुढे तुमच्या चुका होणार नाही. इथून पुढे मी पत्र दिलंय, अहो, इथून पुढे तुमच्यावर चुका विश्वास होणार असताना नाही. जर आज आम्ही आलो नसतो. तुमच्यासारखी फुकट गेलेली माणसं या ऑफिसमध्ये बसलेले आहेत ना, म्हणून लोकांवर ही वेळ आली इथे उन्हात उभा राहायची. तुमचा कार्यकर्ता दुसऱ्या नाही तर मोजण्या पण चुकीच्या करतात. तुमची रेस सरळ आहे का नाही? काय जो 7-12 त्याची सरळ रेसची तिरपी कशी जाते तो तुमची? आलमानचा जो गट आहे, तुम्ही म्हटले ना नोटीस दिला, ते द्या मला, मी लगेच कारवाई चालू करतो पण तुम्हाला त्याच्यावर. असं हे माहिती नाही का? आम्हाला तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्हाला माहिती असेल ना, तुमच्या सगळ्यांना माहिती असेल ना. तुम्ही आम्हाला द्या म्हणजे काय? आलमानला मोजणी कोणी केली तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला माहिती नाही? आलमानला मोजणी कोणी कोणत्या गटाची मोजणी केली हे तुम्हाला माहिती नाही का? परवानगीने केली असेल ना, तुमच्या बोलू का? परवानगीने झाली केलीच ना. पत्र कोण काढतं? 2 मिनिट. जर तुमचा कालावधी जानेवारी फेब्रुवारी मधला असेल, मी त्या 2 महिन्यात रजेवर